नमस्कार। आज ज्येष्ठ पत्रकार तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये त्यांची अमूल्य अशी भूमिका आहे। त्यानंतर सामाजिक आणि विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले विनायकराव इंगडे गुरुजी आणि ज्यांच्या कामामध्ये सामाजिक क्षेत्र असतो, संघटना कुठली असो, शेवटी स्थानिक स्तरावरून तर मोठ्या स्तरापर्यंत आम्ही अशा ठिकाणी कोविडमध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो त्यावेळेला आम्हाला तर असं भासलं की जेव्हा आमचे जवळचे जे लोक होते आम्हाला काही त्या लोकांवर सुद्धा कारवाई करायला लागल्या। परंतु सरांचा एक मात्र महत्त्वाचा विषय तो म्हणजे गोरगरिबांना न्याय कसा मिळेल। बरेचशा सामाजिक संस्थांना विविध पद्धतीने मदत जी आहे ती गुरुजींनी केली आहे। आमच्या समोर कान्होली भागातील अनेक लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि या विषयामध्ये अनेक संघटनांच्या माध्यमातून आणि अनेक लोकांपर्यंत त्यांचे जे प्रेम आहे ते पोहोचत आहे। शेवटी एकच सांगायचं तात्पर्य, ज्या पद्धतीने आम्ही वर्णन केलं होतं की सह्याद्री जसं एक सह्याद्री जे पर्वत असते त्या पद्धतीची जी भूमिका आहे ती सरांची आहे। आणि सोबत एक म्हणजे महत्त्वाचा भाग असा की या मोठ्या अशा वयामध्ये कोरोना काळाच्या परिस्थितीपासून तर आतापर्यंत एक मात्र त्यांचा एक ध्येय होतं ते म्हणजे गोरगरिबांची मदत। तहसील असो, कुठलाही शासकीय कर्मचारी असो, कुठलाही विभाग असो, त्याला न्याय दिल्याशिवाय सरांनी म्हणजे आपला ठाम असा विश्वास दाखवला। आणि त्या निमित्त मी सर्व आमच्या टीमच्या माध्यमातून राष्ट्रीय मराठी पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया तसेच RK न्यूज चॅनल आणि विविध संघटनांकडून मी सरांना शुभेच्छा देतो। पुनश्च एकदा सरांना सांगतो की ज्या वेळेला अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार वाढत असेल त्या ठिकाणी विनायकराव इंगडे गुरुजी असलेले एक मोठे वृक्ष त्या ठिकाणी मिळेल आणि एवढंच मी आशा करतो। सर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये